पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताराई माझ्या प्रिय बंधूंनो, आपण आता सर्वजण सामान्य काळातील तिसऱ्या रविवारमध्ये पदार्पण करत आहोत. आपण पहिल्या 2 आठवड्यापूर्वी बघितलं की कसं प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचा बाप्तिस्मा घेतो, आणि मागच्या आठवड्यामध्ये बघितलं की कसं पवित्र मरियेच्या सांगण्यावरून प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा द्राक्षरस करतो. आज आपण बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त शास्त्र वाचन करत आहे आणि एक महत्त्वाचा संदेश आपल्या सर्वांना देत आहे की शास्त्र वाचन फक्त करणे गरजेचं नाही, तर त्याच्यापुढे आपल्याला जायचं आहे. म्हणजे शास्त्र वाचन करून त्याच्या पुढची महत्त्वाची कार्य आपल्याला करायची आहेत. आणि म्हणूनच आपण सर्वजण आता थोडा वेळ शांत राहूया, डोळे बंद करूया, आपले मन शांत करूया. कळत नकळत आपण भरपूर अशी पाप करत असतो, परमेश्वराला दुखावत असतो, 10 आज्ञांचं आपल्याकडून उल्लंघन होत असतं. अशा सर्व चुकांची, पापांची, अपराधांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ माझा पूर्ण प्रदान. सरसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करून आणि आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. करे प्रभुजी करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझ्या दारी. स्वर्गात गौरवं सजनना देव शांती देवो. प्रभु
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या अंतःकरणातील तुझ्यावरील प्रीतीला योग्य अशी दिशा दाखव. मनुष्य जातीमध्ये ऐक्य व शांती निर्माण करण्याचे कार्य तुझ्या पुत्राच्या नावाने आम्हाकडून घडव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. नेहेम्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एज्राने देवाच्या शास्त्रग्रंथातून वाचन वाचले आणि ते वाचन लोकांस चांगले समजले. मंडळीतील स्त्री पुरुषापुढे आणि त्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहरपर्यंत पाणी वेशीसमोरच्या चौकात स्त्री पुरुषापुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्याच्या पुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पाठावर एज्रा शास्त्री उभा राहिला. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडला. तेव्हा एज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लवून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास वंदन केले. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग प्रांताधिपती नेहेम्या याजक, एज्रा शास्त्री आणि लोकांस शिकवणारे लेवी हे सर्व लोकांस म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर त्याच्या प्रित्यार्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टानाचे सेवन करा, गोड गोड पेय प्या आणि ज्याच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. तुझी वचने हे प्रभू ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. तुझी वचने हे प्रभू ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचे नियमशास्त्र विश्वसनीय आहे, ते साध्या भोळ्यांना शहाणपण देते. प्रतिसाद. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. परमेश्वराचे आदेश सरळ आहेत, हे हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, तो नेत्रांना प्रकाश देते. प्रतिसाद. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. तुझी ही वचने प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. परमेश्वराचे भय विशुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव्य न्याय आहेत. प्रतिसाद. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत. प्रतिसाद. तुझी वचने हे प्रभो ही आत्मा आणि जीवन अशी आहेत. तुझी वचने हे प्रभो आत्मा आणि जीवन अशी आहेत. दुसरे वाचन संत पौलाने करंथीकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू,
एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? संबंध शरीर कानच असते तर हुंकण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहे. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुखरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास कशी गरज नाही? जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने शरीर जुळवले आहे, अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांना एकमेकाची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसेच देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादान मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहे. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषाचा अर्थ सगळेच सांगतात काय? हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. आलेलुया, आलेलुया. परमेश्वराने दिनास सुवार्ता सांगण्यास धरून नेमलेल्याची सुटका ह्याची घोषणा करण्यास मला पाठवले आहे. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ज्या गोष्टी संबंधाने आपली पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक आणि वचनाचे सेवक यांनी आम्हास सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले होय. यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टीचा नीट शोध केल्यामुळे मी आपल्याला अनुक्रमे लिहाव्या, यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले होते त्याचा निश्चितपणे आपल्याला लक्षात यावा. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. मग ज्या नाझरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेक्कास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली.
मग तो त्यांस म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरातील ही एक घटना आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरातील एका हॉटेलचं नाव होतं सॅनफोर्ड हॉटेल. आणि हे हॉटेल फार असं प्रसिद्ध होतं. कित्येक 101 रूम त्या हॉटेलमध्ये होते. आणि त्यांनी पहिल्या वर्षीपासून तर जवळजवळ 15 वर्षापर्यंत ते ज्यावेळेस हॉटेल चालवलं, त्या हॉटेलमध्ये त्यांनी आपल्या जे बेड असतात त्या बेडजवळ त्यांनी एक एक बायबल ठेवलं. त्यांचा असा विचार होता की लोक ज्यावेळेस येतील, ज्यावेळेस झोपण्या अगोदर ते प्रत्येकजण बायबल वाचतील आणि मग ते चांगल्या प्रकारे झोपी जातील. तर जवळजवळ 15 वर्ष त्यांना असं समजलं की आपले लोक फार प्रामाणिक आहेत. 15 वर्षामध्ये एक देखील बायबलची कॉपी चोरीला गेलेली नव्हती. आणि मग त्यांना वाटलं की लोक फार चांगले आहेत. आणि म्हणून त्यांनी 16व्या वर्षी एका महिन्यासाठी त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केलं, त्यावेळेस त्यांनी त्या बायबल शेजारी डिक्शनरी जी असते ती डिक्शनरी ठेवायला सुरुवात केली. त्यांना वाटले की कदाचित त्यांचा शब्दसंग्रह देखील वाढेल. आणि काय आश्चर्य, एका महिन्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पूर्ण डिक्शनरी गोळा केल्या, त्यावेळेस त्यांना आढळलं की 41 डिक्शनरीज गायब आहेत. किती डिक्शनरीज गायब होत्या? 41 डिक्शनरीज गायब होत्या. किती महिन्यामध्ये? एका महिन्यामध्ये. आणि बायबल किती वर्ष ठेवले होते तिथं? 15 वर्षापासून एकही बायबल गेलं नाही, परंतु डिक्शनरीज एका महिन्यामध्ये 41 डिक्शनरीज चोरीला गेल्या. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, आणि म्हणूनच आपण बघतो की बायबलबद्दल जी उदासीनता आहे ती फक्त भारतात नाही तर बहुतेक लोकांमध्ये ती पसरलेली आहे. आपण बघतो की पहिल्या वाचनामध्ये नेहम्या या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आपण बघतो यहुदी लोक जे होते ते बाबिलोनमध्ये होते आणि गुलामगिरीत असल्या कारणाने त्यावेळेस पर्शियाचा राजा सायरस हा त्यांच्यावर चढाई करून जातो. आणि चढाई केल्यानंतर तो त्या सर्व लोकांना मुक्त करतो. यहुदी लोकांना सांगतो की तुम्ही आपापल्या घरी जा, आनंद करा, जल्लोष करा. आणि ते सर्व लोक आपापल्या इस्रायलकडे जातात, आपल्या घरी जातात. आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की एज्रा नावाचा जो याजक होता त्याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे की ज्याने यरुशलेमचं मंदिर आणि यरुशलेमची जी भिंत आहे ती परत रिबिल्ड करण्यामध्ये, परत बांधण्यामध्ये त्याने फार मोठं सहकार्य केलेलं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस ते तिथं जमले त्यावेळेस त्यांना सर्व लोकांना इस्राने एका मोकळ्या मैदानात बोलवलं. एक मोठा असा मंच तयार केला आणि तिथं त्याने बायबल वाचनासाठी सुरुवात केली. त्यावेळेस तोराह नावाचं जे पुस्तक होतं जे मोशेने लिहिलेलं होतं, ज्याच्यामध्ये मोशेचे पहिले 5 पुस्तकं होते, ते वाचण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. पहाटेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत कंटिन्युअसली ते शास्त्र वाचन करत होते. सर्व लोक आपले कामधंदा सोडून आलेले होते. आपले जे काही बाकीचे काही उद्योग असतील ते सर्व बाजूला त्यांनी ठेवले होते. फक्त परमेश्वराचा शब्द तिथं ऐकण्यासाठी आले होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं सगळं होत असताना लोक रडत होते. लोक काय करत होते? रडत होते. का रडत होते? कारण गुलामगिरीतून त्यांची परमेश्वराने काय केली होती? सुटका केलेली होती. त्यांना फ्रीडम, त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव आलेला होता. परमेश्वर किती चांगला आहे याचा त्यांनी अनुभव घेतलेला होता. आणि प्रत्येक शब्द हा जणू काही त्यांच्यासमोर जिवंत होत होता. आणि अशा प्रकारे ते रडत होते आणि परमेश्वराचा शब्द ऐकत होते. आपण विचार करूया की पहाटेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत किती तास होतात? कमीत कमी 7-8 तास आपण म्हणूया की तोपर्यंत 7-8 तास लोक जागचे हल्ले नाहीत. परंतु ज्यावेळेस आपला मिसा वगैरे चालतो त्यावेळेस 1 तासानंतर थोडासा जरी 10 मिनिटं पुढे गेले तर लोक काय करतात? घड्याळाकडे पाहायला लागतात की आता भरपूर असं वेळ झालेला आहे, 10 मिनिटं झालेलं आहे. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, माझे देखील असे काही प्रोटेस्टंट मित्र आहेत, बांधव आहेत की ज्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. आणि ते सांगतात की त्यांची जी प्रार्थना सभा असते रविवारची ती सकाळी 9 वाजता चालू होते. किती वाजता संपत असेल माहिती आहे तुम्हाला? कोण सांगेल? 9 वाजता सुरू झालेली प्रार्थना, त्यांची प्रार्थना सभा 1 ते 2 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर ते जेवण वगैरे करतात.
परंतु 4 ते 5 तास ते प्रभू परमेश्वरामध्ये तल्लीन होऊन जातात, शास्त्र वाचन करतात, पुढे लोक येतात, त्यांची साक्ष देतात आणि अशा प्रकारे खरोखर ते परमेश्वराचा शब्द जो आहे तो जगतात. ख्रिस्ताराई माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या घडीला आपण आपला विचार करूया. आपण खरोखर या बायबलबद्दल आपल्याला प्रेम आहे का? एकदा एक बाई फादरकडे येते आणि कंप्लेंट करते की फादर, माझा जो मुलगा आहे तो फार चोरी करत आहे, जे पैसे आहेत तो नेहमी चोरी करत असतो, काहीतरी त्यावर उपाय सुचवा. आणि फादर म्हणतात की परमेश्वर जो देव आहे त्याने इस्रायलचा सांभाळ केला, जो परमेश्वर देव आहे त्याने आपलाही सांभाळ केला, आणि जो परमेश्वर आहे तो तुझ्या पैशाचा देखील काय करणार आहे? सांभाळ करणार आहे. मी तुला एक आयडिया सांगतो, तू जाऊन जे पैसे आहेत ते त्या बायबलमध्ये जाऊन ठेव, परमेश्वर त्या पैशांची काळजी घेईल. आणि ती बाई घरी जाते आणि बायबलमध्ये ते पैसे लपवून ठेवते. 1 महिना होतो आणि ती फादरांकडे येते आणि सांगते की फादर, माझा मुलगा बदलला आहे. फादर, तुमच्या ह्या उपायामुळे काहीतरी चमत्कार झालेला आहे, माझा मुलगा चोरी करत नाही आता. फादरांनी सांगितलं, चमत्कार वगैरे काही झालेला नाही, तुझ्या मुलाला 100% माहीत होतं की माझी आई कधीच बायबलला हात लावणार, माझी आई सगळीकडे पैसे ठेवल, सगळ्या गोष्टीला हात लावल, पण ती बायबलला काही हात लावणार नाही. असं म्हणून जो CID ऑफिसर असलेला तुझा मुलगा आहे त्याने सगळे डबे उघडून बघितले असतील, परंतु त्याने बायबल काही उघडलं नाही, कारण त्याचा पूर्ण विश्वास होता की माझी आई बायबल कधीही वाचत नाही. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, आणि ही सत्यस्थिती आहेत. आज जर मी विचारलं 10 क्रिकेटपटूंची नावं सांगा, तुम्हाला सांगता येतील का? 10 हिरो लोकांची नावं सांगता येतील का? तुम्ही सांगणार कपिल देव आहे क्रिकेटर, विराट कोहली आहे, धोनी आहे, जडेजा आहे, भरपूर अशी तुम्ही नावं सांगणार. परंतु जर मी आता विचारलं की कोणत्याही 10 संदेष्टांची नावं सांगा, जुन्या करारापासून तर आतापर्यंत 10 संदेष्टांची नावं सांगा, कोण सांगेल? लहान मुलांपैकी कोणी सांगू शकेल? किंवा येशूच्या 12 शिष्यांची नावं मला सांगा. आपल्याला पूर्ण क्रिकेट टीमची नावं माहिती आहे, 11 जणांची. तुम्ही यहुदा इस्करियोत सोडा, येशूच्या 11 शिष्यांची नावं सांगा. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, हे बायबलचं जे ज्ञान आहे ते आपल्याला फार कमी आहे. आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आपले जे परमगुरू स्वामी आहेत पोप फ्रान्सिस यांनी आजचा जो दिवस आहे तो वर्ड ऑफ गॉड संडे म्हटलेला आहे. म्हणजे काय की देवाचा शब्दाचा रविवार आज त्यांनी डेडिकेटेड केलेला आहे, समर्पित केलेला आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण बघूया की प्रोटेस्टंट जे बांधव आहेत ते जास्त बायबलमध्ये का जास्त गुंतलेले असतात, कोण सांगेल? जे आपले प्रोटेस्टंट बांधव आहेत ते जास्तीत जास्त बायबल जास्त वाचन करतात, परंतु आपण त्याच्याकडे का दुर्लक्ष करतो, कोण सांगेल? काय वाटतं तुम्हाला? त्यांचा ओके, व्हेरी गुड. त्यांचा बायबलवर विश्वास आहे, आपला देखील बायबलवर विश्वास आहे. आपण पण वचनाप्रमाणे वागतो. काय उत्तर काय आहे? ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही जर विचार केला तर कॅथलिक आपली जी ख्रिस्त सभा आहे, आपल्याला परमेश्वर मिळवायचा आहे तर आपल्याला त्याचे मार्ग भरपूर आहेत. समजलं? तुम्हाला जर परमेश्वर मिळवायचं आहे तर तुम्हाला मार्ग भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही नोवेना करू शकतात, रोजरी करू शकतात, प्रायचितला जाऊ शकतात, मिस्सा अटेंड करू शकतात, सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना करू शकतात. परंतु प्रोटेस्टंट लोकांमध्ये जे आहे, आपले जे बांधव आहेत, त्यांच्यामध्ये फक्त बायबल वाचन हे फार त्यांचा प्रमुख स्तोत्र आहे. त्यांच्यामध्ये नोवेना नसतात, त्यांच्यामध्ये रोजरी नसते, त्यांच्यामध्ये बाकीचे जे आपण मिस्सा वगैरे आहे त्यांच्यामध्ये नसतो. आणि म्हणूनच अशा प्रकारे त्यांच्याकडे सर्व एकमेव स्रोत जे आहे परमेश्वराला मिळवण्याचं ते बायबल आहे. आणि म्हणून मी जर तुम्हाला आज विचारलं की बायबलमधील कुठलीही 10 वचनं मला तोंडपाठ सांगा, अध्याय आणि वचनासहित, तर मला असं वाटतं बहुतेकांचं फक्त एक वचन माहीत असेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. मत्तई अध्याय 7 ओवी 7. किंवा आणखी 1-2 वचनं माहीत असतील की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तेथे मी हजर आहे. तुम्ही कुठेही जा, हे 2-3 वचनं जे आहेत ते लोकांच्या तोंडपाठ झालेले असतात. आपल्याला याच्या पलीकडे वचनं माहीत नाहीत. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधूंनो, हेच जर तुम्ही लहान मुलाला जर विचारलं
तरी इतर पंथीयातील लोक पटकन सांगू शकतात. आणि म्हणूनच आपण एक प्रकारे सिंहावलोकन करण्याची गरज आहे, मननचिंतन करण्याची गरज आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शास्त्र वाचन करतो त्यावेळेस काय घडते. शास्त्र वाचन करत असताना पवित्र आत्म्याकडून त्याला तिहेरी आशीर्वाद भेटतो. किती आशीर्वाद भेटतो? तिहेरी आशीर्वाद. तिहेरी आशीर्वाद म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शास्त्र वाचन करायला जातो त्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि त्याला याजक पदाचा, राजेपदाचा आणि संदेष्टा पदाचा असे किती आशीर्वाद भेटतात? 3 आशीर्वाद भेटतात. तुम्ही जर बघितलं तर परमेश्वराने आपल्याला हा जो आशीर्वाद आहे तो पूर्वीपासूनच दिलेला होता, परंतु तो कालांतराने काय झालेला होता? विखुरलेला होता, विभागलेला होता. सर्वात प्रथम परमेश्वराने जो हा आशीर्वाद आहे तिहेरी अभिषिक्ताचा आशीर्वाद, सर्वात पहिला तो मल्कीसदेकाला दिलेला होता. मल्कीसदेकाचं नाव ऐकलं तुम्ही? मल्कीसदेक राजा. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग काय आहेस? याजक आहेस. आपण असं नेहमी ऐकतो. आणि म्हणून हा जो मल्कीसदेक होता, ह्या राजाने मोशेला आशीर्वाद दिला आणि तो मोशेमध्ये तो तिहेरी आशीर्वाद पुढे गेला. त्यानंतर मोशेने पुढे यहोशवाला दिला, यहोशवाने शास्त्री लोकांना दिला, त्यानंतर शमुवेलाला दिला. अशा प्रकारे हा तिहेरी आशीर्वाद म्हणजे याजक पदाचा, संदेष्टा पदाचा आणि राजेपदाचा हा तिहेरी आशीर्वाद पुढे पुढे गेला. परंतु शमुवेलापर्यंत पोहोचल्यानंतर काय झालं? तिथून या आशीर्वादाला फूट पडली, विभागला गेला हा आशीर्वाद. ज्यावेळेस शमुवेलाकडे लोक आले, तत्पूर्वी शमुवेलापूर्वी जो इस्रायलचे लोक होते त्यांचा राजा कोण होता माहित आहे का? इस्रायल लोकांचा राजा कोण होता त्यावेळेस? परमेश्वरच त्यांचा राजा होता. कोण होता? परमेश्वरच त्यांचा राजा होता. परमेश्वरच सर्व काही त्यांचं कार्य बघत असे, त्यांचा सांभाळ करत असे. आणि अशा प्रकारे आपण बघूया की ज्यावेळेस लोक शमुवेलाकडे आले आणि म्हणाले की आम्हाला राजा पाहिजे, तू काहीही कर, आम्हाला काय पाहिजे? राजा पाहिजे, हाडा मांसाचा आम्हाला राजा पाहिजे. आणि मग परमेश्वराला फार वाईट वाटलं, दुःख झालं आणि परमेश्वराने सांगितलं शमुवेलाला की जा आणि शौल नावाच्या एका युवकाला काय कर, तू राजा बनव. आणि मग शमुवेल जातो आणि पवित्र तेल हा शौलाच्या डोक्यावर ओतून त्याला काय करतो? अभिषिक्त करतो. आणि तिथं राजे पदाचा जो अभिषिक्ताचा आशीर्वाद आहे त्याची काय झाली? फाळणी झाली किंवा विभागला गेला. म्हणजे हा जो शाऊल राजा होता तो फक्त राजा राहिला, तो संदेष्टा किंवा याजक म्हणून इथून पुढे म्हटला जाणार नव्हता. त्यानंतर जे याजक पद आहे त्याची देखील पुढे विभागणी झाली. आपण बघूया की अहरोन आणि त्याचे जे पुत्र आहेत, निर्गम अध्याय 29 आणि ओवी 30 मध्ये आपण बघूया की ज्यावेळेस त्याचे जे पुत्र होते त्यांना याजक पदाचा आशीर्वाद दिला, त्यांच्या देखील डोक्यावर तेल ओतलं गेलं आणि त्यांना पवित्र आत्मा भेटला आणि त्यांना तो आशीर्वाद दिला. परंतु जे संदेष्टे होते त्याचा आशीर्वाद कसा भेटतो? जे संदेष्टे होते त्यांना पवित्र तेल लावले जात नसायचं. त्यांना काय केलं जायचं? पवित्र आत्मा त्यांच्यावर यायचा. तुम्हाला माहित असेल एलियाची स्टोरी माहित आहे का? ज्यावेळेस एलिया जात असतो त्यावेळेस त्या अलिशा, त्याचा जो शिष्य असतो, त्याला देखील पवित्र आत्मा पाहिजे असतो. तो म्हणतो एलियाला की मला पवित्र आत्मा दे, पवित्र आत्म्याचं दान दे. आणि त्यावेळेस तो तेल ओतत नाही अलिशावर. एलिया काय करतो? आपला जो झगा आहे तो कोणावर टाकतो? अलिशावर टाकतो. आणि अलिशा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने संचारित होतो आणि त्याला पवित्र आत्मा भेटतो. ज्यावेळेस येशूने बाप्तिस्मा घेतला त्यावेळेस त्याला हे सर्व आशीर्वाद भेटलेले होते. आणि म्हणूनच आपण जर ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, लहान असो किंवा मोठा असो, धर्मगुरू असो किंवा धर्मभगिनी असो, त्यानंतर मोठा साहेब असो किंवा कामगार असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, कुणी जरी बाप्तिस्मा घेतला तरी त्याला किती आशीर्वाद भेटतात? कोणते कोणते? याजक पदाचा, राजेपदाचा आणि संदेष्टा पदाचा. म्हणजे आपल्याला हे सर्व 3 आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्तामध्ये भेटत असतात. आणि म्हणूनच ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला हे आशीर्वाद भेटतात. या आशीर्वादाचं करायचं काय? हे आशीर्वाद तुम्हाला भेटले, सगळ्यांचा बाप्तिस्मा झालाय का? व्हेरी गुड. तर तुम्हाला हे आशीर्वाद भेटले, तुम्ही आशीर्वादाचं काय केलं? संदेष्टा पदाचा आशीर्वाद जो भेटला अभिषिक्ताचा, त्याचं तुम्ही काय केलं? किंवा याजक पदाचा किंवा राजेपदाचा. ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधूंनो, एक सत्य गोष्ट सांगायची झाली तर मी फेसबुकवर नेहमी काही महिन्यापूर्वी जास्त सक्रिय होतो
आणि त्यावेळेस मी आपल्या समाजामध्ये भरपूर अशा वाईट गोष्टी घडत होत्या, अन्यायाच्या गोष्टी घडत होत्या आणि म्हणून त्याच्याबद्दल मी काही गोष्टी त्या फेसबुकवर शेअर करत होतो. एका माणसाने कमेंट सेक्शनमध्ये मला लिहिलं की फादर, तुम्ही धर्मगुरू आहात, तुम्ही या गोष्टीमध्ये पडायला नाही पाहिजे, तुम्ही अन्यायाविरुद्ध कशाला बोलता, तुम्ही कशाला लोकांच्या हक्कासाठी लढता. त्यावेळेस मी त्याला तिथं लिहिलं नाही, परंतु त्याच्या इनबॉक्समध्ये मेसेज टाकला की ज्या ज्या व्यक्तींचा बाप्तिस्मा ख्रिस्तामध्ये झालेला आहे त्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची काय आहे, परवानगी आहे, त्याला हक्क आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताराही माझ्या प्रियबंधूंनी, ज्यावेळेस मी सेंट पायस गोरेगाव सेमिनरीमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला एक छानपैकी मूवी दाखवण्यात आला, एक चित्रपट दाखवण्यात आला, आर्च बिशप ऑस्कर रोमेरो. तुम्ही कदाचित जर कधी घरी गेला तर तो नक्की बघा. ह्या मूवीमध्ये असं सांगितलं की एल साल्वादोर नावाचे जे एक शहर होतं, गाव होतं, त्याच्यामध्ये जे लोक होते त्यांचा फार छळ होत होता. त्यांना लोक फार, जे मोठे लोक होते ते फार त्यांना छळत होते, त्यांना हक्क नव्हता, त्यांच्यावर भरपूर अन्याय होत होता. आणि त्यावेळेस 1979 रोजी फादर ग्रँडे नावाचे एक धर्मगुरू होते, त्यांचा गोळीबार करून त्यांचा वध करण्यात आलेला होता. आणि त्यावेळेस ऑस्कर रोमेरो जे होते ते फार शाय होते, म्हणजे फार लाजळू होते. परंतु त्यांच्या फादर ग्रँडे वारल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. ते म्हणे की मी दररोज शास्त्र वाचन करत आहे, परंतु मी ते माझ्या आचरणात आणत नाही. माझे जे बांधव आहेत ते अन्यायामध्ये राहत आहेत, त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही आणि मी शांत का बसायला पाहिजे. आणि असं म्हणून त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली, गरिबांसाठी त्यांनी लढायला सुरुवात केली आणि ते हळूहळू खूप पॉप्युलर झाले, फार ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले. आणि शेवटी 24 मार्च 1980 रोजी सायंकाळी 6:25 ज्यावेळेस ते मिसा अर्पण करत होते, ज्यावेळेस त्यांनी भाकर आणि द्राक्षरस हा वरती केला, त्यावेळेस बाहेरून एक मनुष्य आला आणि त्याने पहिली गोळी धर्मगुरूच्या छातीत मारली. जे बिशप होते त्यांच्या पहिली गोळी छातीत मारली. त्यांच्या हातातून ते द्राक्षरस आणि भाकर खाली पडली. त्यानंतर पुन्हा एक गोळी मारली, त्या सरशी ते वेदीवरच कोसळले. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त वेदीवर सांडलं आणि त्याचप्रमाणे आर्च बिशप ऑस्कर रोमेरोचं रक्त देखील कुठे सांडलं, वेदीवर सांडलं. प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्याच्या वचनासाठी त्यांनी आपला जीव दिलेला होता. ख्रिस्ताराही माझ्या प्रियबंधूंनो, ह्या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे की आपलं कर्तव्य सगळ्यात पहिलं शास्त्र वाचन करणं आहे. शास्त्र वाचन केल्यानंतर दुसरं कर्तव्य आहे की आपलं त्याच्याबद्दल कार्य करायचं आहे. येशू ख्रिस्त म्हणतं की आंधळ्यांना दृष्टीदान देण्यास, जे ठेचले जात आहे त्यांची सुटका करण्यास, त्याचप्रमाणे बाकीचे जे कार्य आहेत ते आपल्याला सर्वांना करायचे आहे. ख्रिस्ताराही माझ्या प्रिय बंधूंनो, आणि म्हणूनच तुम्ही फादर सेड्रिक प्रकाश यांचं नाव ऐकलं असेल, ऐकलंय का? फादर सेड्रिक प्रकाश हे फार पॉप्युलर असे प्रिस्ट आहेत, फार प्रसिद्ध आहेत. 1972 साली त्यांना मॅन ऑफ द इयर नावाचा पुरस्कार भेटलेला होता. त्यानंतर 2006 साली त्यांना नॅशनल मायनॉरिटीज राईट्सचा अवॉर्ड भेटलेला होता. म्हणजे गरिबांच्या हक्कासाठी ते लढत होते म्हणून त्यांना हे पुरस्कार भेटलेले आहेत. आणि म्हणूनच ख्रिस्ताराही माझ्या प्रिय बंधूंनो, की आपण देखील या धर्मगुरूसारखं काहीतरी करू शकतो. तुम्ही फादर जे रोझारिओ आहेत, जेरी रोझारिओ, त्यांचं देखील नाव ऐकलं नसेल, परंतु तुम्ही जर तमिळनाडूमध्ये गेले तर ज्यावेळेस एखादा उच्चवर्णीय लोक असतील, दलित लोक, तर दलित लोकांनी आपल्या चपला काढायच्या आणि मगच पुढं जायचं असं तिथं ठरलेलं असायचं. आणि ह्या फादर जेरीने त्याला विरोध केला, परंतु लोकांनी काही ऐकलं नाही आणि त्याला विरोध म्हणून किंवा त्या दलितांबरोबर एकात्मता साधण्यासाठी फादर जेरीने 35 वर्षापासून एकदा देखील चप्पल घातलेली नाही. एकदा देखील त्यांनी काय केलेलं नाही, चप्पल घातलेली नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी त्यांच्यासाठी लढले देखील किंवा त्यांच्याबरोबर एकात्मता त्यांनी दाखवली तरी देखील. आणि म्हणूनच ख्रिस्ताराही माझ्या प्रियबंधूंनो, आपण देखील हे सर्व काही आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. आपण प्रश्न आपल्या स्वतःला विचारूया की मी किती वेळेस बायबल वाचन करत असतो, किती वेळेस मी प्रभू परमेश्वराचं वचन उघड्या डोळ्यांनी म्हणा किंवा आपल्या उघड्या हृदयाने किती वेळेस मी ते ग्रहण करत असतो. जर आपण ते करत नसू तर आपण परमेश्वराची क्षमा मागूया.
पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आता आपण आपला परमेश्वराला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. ख्रिस्त मंडळाची सेवा करणारे आपले पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स यांना सामाजिक व आध्यात्मिक कार्य करण्यास परमेश्वराचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. ख्रिस्त सभेची सेवा करण्यास आपल्या धर्मग्रामातून अधिकाधिक तरुण तरुणींना पाचारण घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. आपल्या धर्मग्रामात वेगवेगळ्या संघटनांवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्य करण्यास आध्यात्मिक बळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. गरीब, आदिवासी, तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी जे मिशनरी कार्य करतात त्यांच्या कार्यात नेहमी यश यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. जे धर्मगुरू, धर्मभगिनी व ब्रदर्स जगाच्या कानाकोपऱ्यात ख्रिस्ताचे कार्य करतात त्यांना पवित्र आत्म्याचे दान व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर. आता थोडा वेळ शांत राहून वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. बंधुभगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या या दानाचा स्वीकार कर. या दानामुळे आमचे पावित्र्य वाढव व आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्यांनी नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला.
क्रुसावर यातना सहन करून त्याने मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. ख्रिस्ताच्या जिवंत शरीराला आपण वंदन करूया. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान रक्ताला आपण वंदन करूया. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुट्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. आपण सर्वजण डोळे बंद करूया. कोरोना काळामध्ये बहुतेक अशी लोक आहेत जे मरण पावलेले आहेत. त्याचप्रमाणे जगामध्ये ठिकठिकाणी महापूर, भूकंप, युद्ध, अपघात हे होतच असतात. यामध्ये देखील जे भाविक मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया, ज्यांच्यासाठी कुणीही प्रार्थना करत नाही. परमेश्वराने त्यांची शुद्धीस्थानातून सुटका करावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा अतिविरक्त पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. परमेश्वराचे राज्य या जगात यावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक महान अशी प्रार्थना शिकवली आहे. तीच प्रार्थना आपण मोठ्या श्रद्धेने एका आवाजात म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे
व सर्व संकटापासून सुरक्षित असावी. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव असो. आपण सर्वजण एकमेकांना प्रभूची शांती देऊया. शांती असो, शांती असो. जगाची पापे जगाची पापे दूर करणारे हे ईश्वराचे कुकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आमचे संरक्षण बनवो. आमेन. ख्रिस्ताच्या आत्म्या, ख्रिस्ताच्या शरीरा, ख्रिस्ताच्या रक्ता, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या, ख्रिस्ताच्या दुःखा, हे उत्तम येशू, तुझ्या गायात तुझ्यापासून माझा वेव, दुष्ट शत्रूपासून मरतेवेळी मी तुझ्याकडे धावत यावे. संतांबरोबर मला तुझी स्तुती. परमगुरूच्या हेतूसाठी प्रार्थना. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो हे कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्मा, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तूच आमचा एकमेव मार्गदर्शक आहे. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्तित्वापासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताच्या आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्मा, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्तेच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्या तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतो. तू आम्हाला दिलेल्या नवजीवनाद्वारे तुझ्यावरील आमची भक्ती वाढव. तुझ्या राज्यातील आनंदाचा अनुभव घेण्यास आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे.
प्रभूच्या दूताने मर्याला संदेश दिला. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आणि देव शब्द मनुष्य झाला. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वाचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे.